नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलचे नाव चेंज केलेलं आहे. तर आपण चॅनलला नवे नाव दिलेलं आहे. तर चॅनलचं नाव आहे चव सफर लाईफ असे आहे. चव सफर लाईफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आता पार्थच्या टिफिनसाठी भाजीला काहीच नव्हते, तर काय बनवायचं म्हटलं तर मग विचार आला घरामध्ये आपल्याकडे कुरड्या अवेलेबल आहेत. तर प्रत्येकाच्या घरामध्ये कुरड्या राहतातच. उन्हाळ्यामध्ये आपण बनवूनच ठेवलेला असतो. फक्त 4 वस्तूंपासून ही कुरड्यांची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. गावाकडे भाजींना काही राहत नाही, तर असंच काहीतरी जुगाड लावून काहीतरी भाजी करावं लागते. त्याच पद्धतीने तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. या आता पावसाळ्यामध्ये थोड्याशा वातड्या झालेल्या आहे कुरड्या. या कुरड्या आपण असं तोडून घेऊ. हे बघा, असं तोडून घेतलेले आहेत. मी आता कमी क्वांटिटी घेतलेली आहे, 2च घेतलेले आहेत, कारण त्या खुलून पण जातात आणि टिफिनसाठी थोडीशीच भाजी लागते मुलाच्या, म्हणून मी 2च घेतलेले आहेत. बघू शकता. तुमच्या घरी मुलांच्या टिफिनसाठी काही भाजीला राहिलं नसेल तर भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा. आपण आता ह्या कुरड्या 20 मिनिटासाठी भिजू देऊ. आता आपण कांदे कापून घेऊ. आता आपण गॅस लावून घेऊ. आता आपण तेल टाकून घेऊ. जास्त तेल नाही लागत एवढं, कारण ते असं खाली कढाईमध्येच तेल राहून जातं. भाजी पण माझी कमीच करायची आहे, म्हणून मी तेल कमीच टाकलेलं आहे. आता आपण जिरे टाकून घेऊ. कांदे टाकू. त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ, कारण कांदे लवकर तळले जावा म्हणून. आता आपल्या ह्या कुरड्या 20 मिनिटं होऊन भिजल्या गेलेल्या आहेत. आता ओतून घेऊ आपण या बारीक चाळणीमध्ये. थोड्या त्यांना हे पाणी जिरू देऊ, असं खुलून जातील. असं मोकळे करून घेऊ आपण थोडंसं. इकडे आपण मध्ये मध्ये कांदे चालत राहायचे. व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. थोड्याशा असं हे ओलसरपणा आहे ना, थोडा वेळ असं आपण मोकळ्या हवेशीर ठेवून द्यायचं, कारण ते पूर्ण कोरड्या होऊन जातं. असं पाणी पाणी दिसतंय ना. 10 मिनिटासाठी बघू शकता. 10 मिनिटात असं मस्त खुलल्या गेल्या, पूर्ण पाणी पण जिरलं. चला आता आपण मसाले टाकून घेऊ. इथं जाईल लाल तिखट, थोडीशी हळद. आपण जिरं टाकलेलं होतं कांदे तळायच्या वेळेस. हे बघा, आपण आता मसालाही टाकून घेतला. कट झाला आता तो फोन. मला बोलता येत नाही, डबल बोललं जातं. लाल तिखट, हळद टाकून घेतली आणि कुरड्या टाकून दिल्या. मधला भाग माझ्याकडनं कट झाला, म्हणून माफ करा. कांदे तळायच्या वेळी आपण जिरं वगैरे टाकलेलंच होतं. आता मीठ टाकून घेऊ, आणि थोडंसंच मीठ टाकू, कारण कांदे तळतानाही मीठ टाकलेलं आहे आणि कुरड्या पण खारट असतात. आता कोथिंबीर राहिली तर कोथिंबीर टाका. आता माझ्याकडे तर नाही आहे. आपण पास्ता करतो ना, तशा पद्धतीने बनवावं लागतं. ही फक्त पास्त्याला आपण टमाटे टाकतो, आलं लसूणची पेस्ट टाकतो. याला आपण फक्त कांद्यांमध्ये 4 वस्तूंमध्येच ही भाजी बनते. लाल तिखट, जिरे, कांदा आणि कुरडई. पास्त्यासारखीच टेस्ट लागते.
लहान मुलांना टिफिनसाठी तर छान काहीतरी पर्याय आहे. कारण आपल्याकडे आठवडाभराचा बाजार तर काहीच आठवडाभर पुरत नाही आपला हिरव्या भाज्या घरामध्ये राहिला बी पण तरी पण आपल्याला काय टेन्शन असतं, काय भाजी करायचं, काय टिफिनला कोरडं द्यायचं. थोडं तुम्ही समजून घ्या. हे बघा आपली भाजी तयार आहे, कांदा कोरड्याची. असं नवीन नवीन तुम्हाला गावाकडच्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर व्हिडिओला तुम्ही नक्की भेट द्या. चव सफर लाईफ चॅनलचं नाव आहे. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.